नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याकडे असा एक बिघडलेला ब्लाऊज आला होता, ज्याचं शोल्डर जे आहे ते पूर्ण उतरत होतं. आणि त्या ताईने आपल्याकडे गोंड्याचा व्हिडिओ बघून साडीला गोंडे लावून घेतले आणि ब्लाऊजचं काय करायचं म्हणून जुना ब्लाऊज आहे 5-6 वर्षापूर्वीचा, तर तो आपल्याकडून दुरुस्त केला. तर बघा, त्याला आता माझ्याकडे लावण्यासाठी लटकन नव्हते, म्हणजे साडीचा पण कपडा नव्हता, साडीला पिको फॉल करून ठेवलेलं होतं आणि ब्लाऊजचा पण कपडा नव्हता. त्यामुळं मी काय केलं, तर साडीला लावून जे लटकन शिल्लक राहिले होते गोंडे, तर त्याचं लटकन मी तयार केलं. तर बघू शकता कसं केलं आहे. लटकनला दोरे ऑलरेडी असतात ना, त्याच्यातून मी काय केलं आहे, आपला नॉड जो आहे तो ओवून घेतला आणि त्याला व्यवस्थित स्टिच करून घेतलं. बघा, त्याच्यावरती दाब शिलाई देऊन प्रत्येक लटकनला काय केले, 2-2 गोंडे लावलेले आहेत एका लटकनला. आणि त्याच्यावरतून आपण काय केले, थोडासा हिरवा कपडा लावला आहे. तर तो हिरवा कपडा जो आहे तो आपल्याकडं कुणाच्या तर ब्लाऊजमधला शिल्लक होता, तर तो लावून घेतला आहे. बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे. तर गोंडे जे आहेत ते खालच्या बाजूला लावलेले आहेत आणि लटकनचा आकार वरच्या बाजूला आपण हिरव्या कपड्याने दिलेला आहे. तर तुमच्याकडं असा कधी ब्लाऊज आला का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही त्याच्यासाठी काय केलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आपले लटकन जे आहेत ते किती सुंदर लटकन तयार झालेत. आणि हे लटकन जे आहेत ते मी पाठीमागच्या बाजूला स्टिच करून घेतले आपल्या गळ्यावरती 2.5 ते 2.25 इंच लांबी उंचीवरती. आणि अशा पद्धतीने आपण बिघडलेला ब्लाऊज जो आहे तो दुरुस्त करून घेतला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.